त्यांचं म्हणणं आहे की सोयीसुविधा केल्या जातात, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी करतात, डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतात, पण मुळात मराठी माणूसच टिकला नाही, त्याच्या पायाखालची जमीनच टिकली नाही. तर मग या सोयीसुविधा कोणासाठी असा आरोप वारंवार त्यांच्यासाठीच ना. मनसे SRAचा आता झोपडपट्टीमध्ये कोण राहतो? का झोपडपट्टी SRA प्रकल्प रखडलेत? मग ते मार्गी लावायला नको? जे मराठी माणसं त्याच्यातून घर खाली करून दुसरीकडे गेले त्यांना भाडं पण नाही मिळत आणि घरही नाही, मग त्यांना घर बांधायला नको? यांना म्हणे खोकला येतो रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट सुरू झाल्यावर. अरे तुमचा खोकला महत्त्वाचा आहे का घर महत्त्वाचं आहे? आम्ही त्याच्यावर काम करतो आहे. 17,000 घरं रमाबाई आंबेडकर कोण आहेत तिथं? मराठी आहेत ना मेजॉरिटी. आता 17 प्रकल्प आम्ही रांगेत ठेवलेत, ते आम्ही क्लस्टर करतो आहे जेवीमध्ये. लाखो लोकांना तिथे घरं मिळतील, परवडणारी घरं मिळतील. आज काय लोकांना घरं नाही इथं मिळत म्हणून ते गेलेत बाहेर. परवडणारी घरं मिळाली मुंबई का सोडेल कोण माणूस? पण मराठी माणसाच्या अस्मितेवरती भाषिक आक्रमण होत आहे, त्याच्यावरती भाषा लादल्या जात आहेत, अशा प्रकारचे आरोप इथे होते. हे सगळं आज मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचा खुलासा केला. मी अगोदर पण बोललो की लादण्याचं काम ते मुख्यमंत्री असताना केलं आणि आम्ही सक्ती काढून टाकली, मराठीची सक्ती. त्यांच्याकडे आता मुद्दे नाही आहेत आरोपाशिवाय, पण लोकं सुज्ञ आहेत.